महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणुकीत चुरस वाढणार. शिवसेनेकडून शरद पवारांच्या विरोधात 2 उमेदवार देण्याचे संकेत. एकनाथ शिंदे शरद पवारांसमोर आव्हान उभं करण्याची शक्यता. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीच्या एकमेव जागेसाठी शरद पवारांना काँग्रेसचा होकार. पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनी केलं जाहीर. तर ठाकरेंच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष. राज्यसभेसाठी भाजपचं धक्का तंत्र. दिग्गजांना डावलत रामराव वडकुते, माया युनातेंना संधी. सोशल इंजिनिअरिंगचं गणित साधण्याचा प्रयत्न. आठवले आणि विनोद तावडेंचीही राज्यसभेवर वर्णी. राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर बिहारमध्ये नेतृत्व बदलाची शक्यता. नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती. तर मुलगा निशांत कुमार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा. ई चलन प्रणालीविरोधात ट्रान्सपोर्ट संघटनांचा आजपासून संप. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनचाही संपाला पाठिंबा. ऐन परीक्षेच्या हंगामात संपामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची अडचण वाढणार. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानं भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट. सीएनजी पीएनजी पुरवठ्यात तुटवडा येण्याची शक्यता. कतारकडनं होणारा एलएनजी गॅसचा पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर. भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी 58 विमानांची आखाती देशांकडे झेप. 1-2 दिवसात आणखी भारतीय मायदेशी परतणार. स्त्रीबीज तस्करी प्रकरणातल्या पीडितांनी तक्रारींसाठी पुढे यावं. माहिती गोपनीय ठेवली जाईल. राज्य महिला आयोगाचं पीडित महिलांना आवाहन. लाडकी बहीण योजनेच्या खर्चात 20% कपातीची शक्यता. अर्थसंकल्पीय तरतुदीत 20% कपात होण्याचे संकेत. 2100 रुपये हप्त्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा. पुण्यातील न्हावी गावात शाळेत टिळा लावून येण्यास विरोध. शाळेविरोधात शिवप्रतिष्ठानसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. टिळा लावण्यास कोणतंही बंधन नसल्याचं मुख्याध्यापकांचं स्पष्टीकरण. देहूत आज 378वा संत तुकाराम महाराज बीज सोहळा. देहूत वारकऱ्यांची मांदियाळी. ज्ञानोबा माऊलींच्या गजरानं देहू नगरी दुमदुमली. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार. टीम इंडियात बदल होणार का याकडे लक्ष.